नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टीईटी पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे परिसर अभ्यास। आपण मागील सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून आधारित येणाऱ्या एक्झामसाठी या व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यास या टॉपिकवरले 30 संभाव्य प्रश्न या व्हिडिओमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे एकंदरीत 30 प्रश्न हे तुम्हाला गेस पेपर म्हणून समजून घ्या, जे येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात। त्याचबरोबर जे सेकंड पेपरची तयारी करतात म्हणजे पेपर क्रमांक 2 चे विद्यार्थी देखील हा व्हिडिओ पाहू शकतात, कारण त्यांच्यासाठी हा देखील उपयुक्त आहे। त्याचं कारण असं आहे की पेपर 2 चे विद्यार्थी ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांच्यासाठी पण हे प्रश्न उपयोगी ठरतील, आणि ज्यांचं सायन्स आहे, मॅथ आणि सायन्स, त्यांच्यासाठी देखील हे प्रश्न उपयोगी ठरतील, कारण याच्यामध्ये 5 ते 7 प्रश्न सायन्सवर देखील आलेले आहेत। तर अधिक वेळ न घेता आपण सराव प्रश्नाला सुरुवात करू। प्रश्न बघा काय आहे, खालीलपैकी संसर्गजन्य आजार नसलेला गट शोधा। बघा, संसर्गजन्य आजार नसलेला गट शोधा म्हणजे आपल्याला असंसर्गजन्यचा शोधायचा आहे। बघा, संसर्गजन्य एकापासून दुसऱ्याला होणारे आजार, बरोबर आहे, ठीक आहे। मग ते विषाणू असतील किंवा हवेतून पसरत असतील किंवा जीवाणूजन्य असतील। मग आता आपण एक बघू। बघा, ॲस्कॅरियोसिस, स्लीपिंग सिकनेस, ब्लॅक फिवर आणि रेबीज हे संसर्गजन्यच रोग आहेत, कारण हे प्रोटोझोल डिसीज आहेत। म्हणजे एकपेशीय आदिजीवामुळे हे सर्वच्या सर्व रोग होतात आणि ते इतर कारणामुळे पसरतातही। उदाहरणार्थ तुम्हाला एक जर याच्यातलं माहीत असलं, जसं की ब्लॅक फिवर हा सँडफ्लाय माशी चावल्याने पसरतो किंवा स्लीपिंग सिकनेस हा सेसे माशी चावल्याने पसरतो, म्हणजे हे संसर्गजन्य आजाराचा गट आहे। पण आपल्याला काय विचारलं, संसर्गजन्य आजार नसलेला, मग हा तर आहे, म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर नाही। त्याच्यानंतर बघा, हृदयविकार, उच्चताण, मधुमेह आणि कॅन्सर हे संसर्गजन्य आजाराचा हा गट नाही, म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, कारण हा असंसर्गजन्य आजाराचा गट आहे, कारण हे एकापासून दुसऱ्याला होत नाही। उदाहरणार्थ उच्चताण असेल किंवा मधुमेह असेल एखाद्या व्यक्तीला किंवा कॅन्सर असेल, ते खोकल्याने किंवा हवेतून किंवा मच्छराच्या मार्फत किंवा एखाद्या डासाच्या मार्फत हा आजार पसरत नाहीत, म्हणजे हे शरीराच्या अंतर्गत एखाद्या अवयवामध्ये बिघाड होते आणि तो आजार त्याला होतो, म्हणून हे असंसर्गजन्य असलेले रोग आहेत। कारण आपल्याला काय विचारले, संसर्गजन्य नसलेले, मग हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। कारण पर्याय 3 मध्ये बघा, सिफिलिस, त्यानंतर गोनोरिया, क्रॅन्क्रॉइड, डोनाव्हेनॉसिस हे जे आजार आहेत हे शारीरिक संबंधातून पसरतात। आलं लक्षामध्ये, म्हणजे यांना लैंगिक पारेषित आजार असं म्हटलं जातं। हे शारीरिक संबंधातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरले जातात, म्हणजे हे सुद्धा संक्रमित होतात, म्हणजे हे सुद्धा संसर्गजन्य आहेत, ठीक आहे। म्हणजे पहिल्यावाले पण आहेत, तिसऱ्यावाले पण संसर्गजन्य आहेत। त्याच्यानंतर सार्स, रुबेला, गोवर, देवी आणि कांजण्या हे विषाणूजन्य आजार आहेत सर्वच्या सर्व। आलं लक्षामध्ये, म्हणजे हे सुद्धा संसर्गजन्य आजार आहेत। म्हणजे बघा, पर्याय 1 मध्ये संसर्गजन्य आहे, पर्याय 3 मध्ये संसर्गजन्य आहे आणि पर्याय 4 मध्ये संसर्गजन्य आहे। आपल्याला काय विचारलं, संसर्गजन्य आजार नसलेला गट, मग नाहीत कोणते, पर्याय 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर, कारण ते असंसर्गजन्य आहेत। त्यानंतर पुढे जाऊया, जोड्या जुळवायच्यात आपल्याला। बघा, परिसंस्था या टॉपिकवर आधारित प्रत्येक वेळेला बघा तुम्ही परिसंस्था हा जो टॉपिक आहे, जैवविविधता, परिसंस्था हे टॉपिक करूनच जा, कारण प्रत्येक एक्झामला तुम्हाला सामाजिक शास्त्र असेल किंवा तुम्हाला परिसर अभ्यास असेल, या टॉपिकवर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात। आता इथं साध्या पद्धतीनं तुम्हाला जोड्या जुळवायच्या होत्या। बघा, जसं हिरव्या वनस्पती याच्यापैकी काय आहेत, विघटक आहेत, प्राथमिक भक्षक आहेत, द्वितीय भक्षक, उत्पादक आहेत। तर हिरव्या वनस्पती काय आहेत, उत्पादक आहेत। परजीवी प्राणी, परजीवी प्राणी हे परजीवी प्राणी काय आहेत, द्वितीय भक्षक आहेत, ठीक आहे, कारण ते हिरव्या वनस्पतीवर जगतात ना। आता परजीवी वनस्पती थोडासा किचकट ऑप्शन, परंतु तुम्ही बुरशी घ्या, डी घ्या, बुरशी, तर बुरशी काय विघटक आहे आपल्याला कळतं, मग साहजिकच परजीवी वनस्पती काय असणार आहे, प्राथमिक भक्षक आहे। या परजीवी वनस्पती म्हणजे काय, एका वनस्पतीवर दुसऱ्या वनस्पती जगतात। आलं लक्षामध्ये, एका वनस्पतीवर दुसऱ्या वनस्पती जगतात, अशा त्या वनस्पती असतात। जसं ते अमरवेल वगैरे अशा ते उदाहरणं तुम्हाला घेता येतील। मग आता असं सांगणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, एकदा तो जुळून बघा म्हणजे तुमचं ते क्लिअर होईल। त्यानंतर पुढील प्रश्न बघा, खालील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय निवडा। अ, ड, ई आणि के ही जीवनसत्वे मेदामध्ये विरघळतात।
बरोबर आहे. बघा तुम्हाला यावर आधारित प्रश्न एखाद्या वेळेस परीक्षेला जर विचारलं तर बघा मेदामध्ये विरघळणारी जीवनसत्वे म्हणजे अ, ड, ई आणि के आणि पाण्यामध्ये विरघळणारी हे पण लिहून घ्या. पाण्यामध्ये विरघळतात ब आणि क. मग ते ब चे सर्व 12 ते काय जे असेल ते समूह ब समूह आलं लक्षामध्ये. बघा पाण्यामध्ये विरघळणारी ब आणि क आणि अ, ड, ई आणि के ही मेदामध्ये विरघळणारी म्हणजे पहिलं विधान बरोबर ठरते. ब आणि क ही जीवनसत्वे मानवी आहारात दररोज घेणे अत्यावश्यक ठरते हे पण विधान बरोबर येईल. कारण काय आहे, जर ते पाण्यामध्ये विरघळतात तर ते मानवी मूत्राद्वारे ते काय जाईल म्हणजे मूत्रविसर्जनाद्वारे ते सर्व वाहून जाईल. त्याच्यामुळे ते दररोज घेणे आपल्याला आवश्यक ठरतं. त्याच्यानंतर तिसरं बघा जीवनसत्वाचा शोध फंक या शास्त्रज्ञाने लावला हे पण बरोबर आहे. म्हणजे तीनही इथे काय आहे ते पर्याय बरोबर आहे. मग असं सांगणारा पर्याय काय आहे, पर्याय क्रमांक 4 1 व 2 3 बरोबर. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. खालील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय शोधा. तर बघा यावर आधारित नेहमी तुम्हाला प्रश्न विचारतात. ऑप्शन आहे बघा 1 पुरुषलिंगी जीवातील पेशी केंद्रकात 44 अलिंगी गुणसूत्रे असतात. तर हे बरोबर आहे. कसे तुम्हाला 2 मिनिटात कळून येईल. स्त्रीलिंगी जीवातील पेशी केंद्रकात एक्स व वाय ही अलिंगी गुणसूत्रे असतात. आता हा ऑप्शन चुकीचा आहे. त्याचं कारण असं आहे की स्त्रीलिंगी जीवातील पेशी केंद्रकात एक्स वाय नसतं, तर स्त्रीलिंगी जीवातील पेशी केंद्रकात काय असतं, एक्स एक्स असतं. एक्स एक्स असतं. इथं एक चूक झाली. आणि दुसरी चूक झाली ही अलिंगी नाही आहेत एक्स एक्स स्त्रीमधली, तर ही लिंगी गुणसूत्रे आहेत. लक्षामध्ये. म्हणून दुसरा पर्याय सपसेल चूक आहे. पहिलाच इथे काय असणार आहे बरोबर आहे. मग असं सांगणारा पर्याय काय आहे, तर असं सांगणारा पर्याय आहे फक्त एक बरोबर म्हणजे ऑप्शन 3 आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. ठीक आहे. मग आता गुणसूत्रावर आधारित जर तुम्हाला प्रश्न आला तर एवढी माहिती तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. फक्त प्रश्नाचं स्वरूप कसं आहे ते पहिले समजून घ्या. बघा मानवामध्ये गुणसूत्राच्या जोड्या जर विचारलं तर 23 जोड्या लिहायचं. बघा जोड्यांची संख्या किती आहे 23. आणि गुणसूत्रे विचारली तर गुणसूत्रांची संख्या आहे 46. प्रत्येक जोडीत 2 गुणसूत्रे. मग गुणसूत्रे किती, एकूण गुणसूत्रे किती 46. गुणसूत्राच्या जोड्या किती 23. बघा हे जरी सायन्सच्या विद्यार्थ्यांना थोडं पांचट वाटत असेल, परंतु जे आर्ट्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी हे लिहून घेणं गरजेचं आहे. तुमचं कन्फ्युजन नेमकं इथं होतं आणि आपलं प्रत्येक वेळेस टीईटीचा रिझल्ट जातो 2 3 4 मार्क्सनं आणि असेच मार्क आपले जातात. ते इथं कव्हर करून घेणं गरजेचं आहे. 23 जोड्या 46 गुणसूत्रे. संख्या विचारली गुणसूत्राची तर 46, ते जोड्याची विचारली तर 23. आता बघा दुसरं परत एक कन्फ्युजन काय आहे इथं बघा. बघा पुरुषामध्ये याच्यामध्ये जर आपण डिवाइड केलं मानवाला पुरुषामध्ये, तर पुरुषामध्ये 44 काय आहेत अलिंगी गुणसूत्रे आहेत. अलिंगी गुणसूत्रे आणि 2 लिंगी गुणसूत्रे. म्हणजे त्या गुणसूत्राचे जर प्रकार पाडले तर पुरुषामध्ये 44 काय आहेत अलिंगी गुणसूत्रे आणि 2 लिंगी गुणसूत्रे. ती 2 कोणती पुरुषामध्ये असणारी एक्स वाय. ती 2 कोणती येतं लिंगी एक्स वाय. आलं लक्षामध्ये. आणि स्त्रीचा जर संदर्भ घेतला आपण स्त्रीचा, तर स्त्रीमध्ये सुद्धा 44 अलिंगी आणि 2 संख्या गुणसूत्राची संख्या 2 लिंगी आहेत स्त्रीमध्ये. कोणती एक्स एक्स. आलं लक्षामध्ये. आता हेच जर तुम्हाला जोड्यामध्ये विचारलं लिंगी अलिंगी, तर जोड्यामध्ये काय होईल म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो 22 काय अलिंगी 22 जोड्या हे काय आहेत अलिंगी गुणसूत्राच्या आहेत आणि एक जोडी काय लिंगी गुणसूत्राची आहे. ते फक्त तुम्हाला माहीत पाहिजे कोणती ती. ठीक आहे. हे महत्त्वाचं वाटत असेल तर निश्चित तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ कोणता. तर आपल्याला माहिती आहे की गणराज्य म्हणजे काय, इथे आनुवंशिकतेला थारा नसतो, लोक निवडून दिले जातात. म्हणजे बघा ये काय बोलतो देशात आनुवंशिक राज्य करता नाही. बरोबर आहे. गणराज्यामध्ये तो नसतोच, जनतेकडून निवडून दिलेला असतो. बघा देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो. जसं आपण पंतप्रधान प्रत्यक्ष पद्धतीनं निवडून देतो
आणि राष्ट्रपती अप्रत्यक्ष पद्धतीनं निवडून देतो, बरोबर आहे. मग भारत हे काय गणराज्य आहे, म्हणजे दोन्ही विधानं इथं संयुक्तिक आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घ्यावं लागेल पर्याय क्रमांक 4, दोन्ही विधाने बरोबर. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, खालील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय शोधा. पेशीचा सर्वप्रथम अभ्यास रॉबर्ट हुक याने केला, बरोबर आहे, कारण पेशीचा जनकच आहे तो. पेशीचा शोध कोणी लावला, तुम्ही हे तुमच्या पाठच आहे की 1665 मध्ये रॉबर्ट हुकनं पेशीचा शोध लावला. दुसरं विधान बघा, त्याने वटाणा या वनस्पतीच्या छेदाच्या अभ्यासातून पेशीचा शोध लावला. हे चूक आहे बघा, इथं वटाणा नव्हतं पाहिजे, इथं पाहिजे होतं कॉर्क किंवा बुच. बुचाच्या झाडाचा एक पातळ काप घेतला त्यानं आणि स्वतः बनवलेल्या सूक्ष्मदर्शकाखाली त्या बुचाच्या झाडाच्या म्हणजे पातळ कापाद्वारे सांगितलं की ह्या म्हणजे सजीवांचं जे काही छोट्यातला छोटा भाग आहे तो काय आहे, सेल आहे, म्हणजे पेशी आहे. म्हणजे इथं पहिलं विधान कन्फर्म बरोबर आहे, परंतु दुसरं वाटाण्यामुळं चुकलं. कारण वाटाणा बी तुम्हाला माहीत पाहिजे की वाटाण्याचा अभ्यास करून कशाचा शोध लागलाय, तर वाटाण्याचा अभ्यास केला होता ग्रेगर जॉन मेंडेल याने. ग्रेगर जॉन मेंडेल, हे पण लिहून घ्या, ज्याला वाटाणा किंवा काय म्हणतात पी असं म्हटलं जातं. तर या वाटाण्यावर अभ्यास करून अनुवंशिकतेचा शोध लावला होता. अनुवंशिकतेचा शोध लागलेला होता मेंडेल यानं, हे पण माहीत पाहिजे. त्याच्यामुळं रॉबर्ट हुकनं वाटाण्यावर अभ्यास नाही केला, तर रॉबर्ट हुकनं बुच म्हणजे क्वार्कवर अभ्यास केला होता. म्हणून दुसरं विधान चुकीचं आहे, पहिलं बरोबर आहे. मग असं सांगणारा पर्याय काय, पर्याय 4, फक्त विधान 1 बरोबर. त्यानंतर पुढे जाऊया, जीवाणूविषयी योग्य माहिती सांगणाऱ्या विधानांची संख्या लिहा. बघा जीवाणूबद्दल काय वेळ आल्यात, जीवाणू स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे ते स्वयंपोषी आहेत ना. काही जीवाणू आहेत स्वयंपोषी, आलं लक्षामध्ये, जसं क्रोमॅटियम नावाचा जीवाणू स्वयंपोषी आहे. जीवाणू दुसऱ्या सजीवाकडे आश्रयास असतात, म्हणजे ते परपोषी आहेत, बरोबर आहे. हे पण आहेत काही जीवाणू, जसं मायकोबॅक्टेरियम हा परपोषी आहे. तिसरं विधान बघा, जीवाणू हे दुसऱ्या जीवाणूपासून अन्न मिळवतात, म्हणजे ते सहजीवी आहेत, ते पण बरोबर आहे. उदाहरणार्थ रायझोबियम, म्हणजे तिसरं पण बरोबर आहे. चौथं, जीवाणू मृत सजीवांच्या शरीरात वास्तव्य करतात, म्हणजे ते मृतोपजीवी आहेत, चौथं पण बरोबर आहे. कारण बॅसिलस मायसिडिस नावाचे जे जीवाणू आहेत हे मृतोपजीवीमध्ये येतात. म्हणून 4ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे आपल्याला प्रश्न लिहावा म्हणजे ऑप्शन लिहावा लागेल ऑप्शन 4. कारण काय विचारलं, योग्य माहिती सांगणाऱ्या विधानांची संख्या किती आहे, 4 आहे. ऑप्शन 4 हे उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. त्याच्यानंतर पुढे जाऊया, वर्ग मॅमेलिया या प्राणी वर्गाचे वैशिष्ट्य नसणारी विधाने. बघा परत निगेटिव्ह प्रश्न आला, आपण फास्ट असतो तर आपण गडबडीत असतो. नसणारी विधाने, आता मॅमेलियाची वैशिष्ट्ये नाही. आता मॅमेलिया म्हणजे काय, वर्ग मॅमेलिया म्हणजे काय, सस्तन प्राणी वर्ग. आलं लक्षामध्ये, मराठीमध्ये काय सस्तन प्राणी वर्ग. मग आता बघा हे उष्ण रक्ती आहेत, मग हे तर बरोबर आहे. मग हे आपलं उत्तर असणारच नाही पर्याय, कारण आपल्याला नसणारी विधानं पाहिजेत. मग हे तर वैशिष्ट्य आहे मॅमेलियाचं, बरोबर आहे. दुसरं बघा, साधारणतः सर्व प्राणी जलवासी आहेत. बघा हे जलवासी असतात का मॅमेलिया, नाही, ते तर खूप डेव्हलप झालेले आहेत. सगळे जवळपास ॲज ॲव्हरेज मॅमेलिया काय आहेत, भूचर आहेत, म्हणजे जमिनीवर राहणार आहेत. म्हणजे हे वैशिष्ट्य नाही, मग ते आपलं उत्तर होणार आहे. आपलं हे उत्तर होणार आहे, कारण आपल्याला नाही वैशिष्ट्य शोधायची, म्हणजे 2 आपलं उत्तर आहे. बघा तिसरं बघा, हे सर्व प्राणी एकलिंगी असतात. बघा हे सर्व प्राणी बरोबर आहे. मॅमेलिया स्वतंत्र, बघा मॅमेलियामध्ये फक्त नर मादी पाहित. पण समजा तुम्ही एक गाय म्हणता, तर गायीला काय एकच लिंग आहे, गाय या सजीवामध्ये एकच लिंग आहे, स्त्रीलिंगी. आलं लक्षामध्ये, किंवा बैल या सजीवामध्ये एकच लिंग आहे, ते म्हणजे पुरुषलिंगी, समजते. परंतु इतर वर्गातले काही जे प्राणी असतात हे द्विलिंगी असू शकतात. म्हणजे हे एकलिंगी आहेत, म्हणजे हे बरोबर आहे. पण हे आपलं उत्तर नाही, कारण हे तर मॅमेलियाचं वैशिष्ट्य आहे ना, आपल्याला नसणारी विधाने शोधायची आहेत. तर बघा चौथं वाचू, हे कल्ल्यामार्फत शोषण करतात. हे मॅमेलियाचं वैशिष्ट्य नाही, कारण मॅमेलियामधले बहुतेक प्राणी हे काय आहे, हे फुफ्फुसामार्फत श्वसन करतात. म्हणजे वैशिष्ट्य नसणारी विधाने आहेत 2 आणि 4 असं सांगणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. येणाऱ्या एक्झामला तुम्हाला वैशिष्ट्य असणारी विधाने जर विचारलं तर ते उष्ण रक्ती आहेत आणि ते एकलिंगी आहेत. नसणारी काय आहेत, ते जलवासी नसतात आणि ते कल्ल्यामार्फत श्वसन करत नाहीत, तर ते फुफ्फुसामार्फत करतात.
जलवासी नाहीत तर ते भूचर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा. सोडियम जोड्या लावायच्यात आपल्याला, ते काय व्यावहारिक नाव आणि सायंटिफिक नेम यावर आधारित तुम्हाला प्रश्न आलेला आहे. तुमच्या मला वाटतं की पाठ असायला पाहिजे. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? खाण्याचा सोडा आहे. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय? धुण्याचा सोडा आहे. त्याच्यानंतर कॉपर सल्फेट म्हणजे काय? मोरचूद आहे. आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? खडू आहे. सॉरी, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय? खडू आहे. मग असं सांगणारा पर्याय लागतो एक. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. कूट सोडवायचं आहे आपल्याला. बघा, कूट थोडे किचकट प्रश्न असतात. एखाद वेळेस असा प्रश्न आला तर तुम्हाला विचारू शकतात आणि विचारलाय तसा कारण व परिणाम सांगणारा प्रश्न. तर आपण बघूया आपण कसं आपल्याला सोडता येतो का हा प्रश्न. ठीक आहे. बघा, हे काय म्हणतो? कार्बनला वैश्विक मूलद्रव्य म्हणतात. हे बरोबर आहे. तुम्ही हे वाचलेले. कार्बनला वैश्विक मूलद्रव्य म्हणतात कारण बघा, कार्बनची जवळपास 5 लाख संयुग तयार होतात. त्याचबरोबर कार्बन मुक्त आणि संयुक्त स्वरूपामध्ये निसर्गामध्ये आढळतो. त्याचबरोबर जसं की बाबा हिरा, कोळसा, ग्रॅफाईट हे कार्बनचे मुक्त स्वरूपामधले त्याला काय म्हणू आपण संयुग आहेत. त्याच्यानंतर कार्बनला अजून एक वरदान आहे, ते म्हणजे मालिका बंधन. कार्बन शृंखला तयार करतो. लक्षामध्ये कार्बनची 15 समस्थानिक आहे, त्याच्यामध्ये 3 नैसर्गिक आणि 12 मानवनिर्मित. म्हणून कार्बनला वैश्विक मूलद्रव्य हे ठीकठाक आहे. पण आता बी बघू. विश्वातील सर्व संयुगे कार्बनपासून बांधतात. हे चूक आहे. लक्षामध्ये विश्वातील सर्व संयुगे कार्बनपासून, हे सबसेल काय आहे? चूक आहे. मग आता आपण उत्तर बघू काय. विधान ए योग्य, मात्र बी हे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणजेच हेच आपलं उत्तर असणार आहे. कारण बघा, ए योग्य असून बी हे योग्य स्पष्टीकरण आहे. चूक. विधान ए व विधान बी दोन्ही योग्य आहेत. नाही, बी चूकच आहे. आणि विधान ए व बी हे दोन्ही अयोग्य आहेत. हे पण नाही, कारण ए योग्य आहे. याचा अर्थ आपल्याला एक उत्तर घ्यावं लागेल. समजून घ्या. ठीक आहे. थोडी गडबड होते, परंतु तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा. उपनिषद म्हणजे टिंबटिंब होय. वेदांचा अर्थ गुरुजवळ बसून घेतलेले ज्ञान. वेदांचा निषेध करणे एक संस्कार होय. तर उपनिषद म्हणजे काय आहे? गुरुजवळ बसून घेतलेले ज्ञान म्हणजेच उपनिषद आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. कालखंडानुसार ऐतिहासिक युगाचा क्रम सांगा. आता तुम्ही म्हणाल सर प्राचीन भारतावर प्रश्न आला, खूप अवघड आहे. अवघड नाही, तुम्ही थोडं इमॅजिन करायला पाहिजे होतं की बघा काय दिलंय. अश्मयुग, लोहयुग, ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग, ताम्रयुग, ताम्रयुग, अश्मयुग, लोहयुग. बघा, मानवाची उत्पत्ती झाल्याच्या नंतर मानवाने सर्वप्रथम काय वापरला असेल तर तो म्हणजे दगड. मग दगड म्हणजे अश्म. मग मानव दगडाची हत्यारे वापरायचा, तर त्या काळाला म्हणलं अश्मयुग. बरोबर आहे. मग अश्मयुग 1 नंबरला यावं. नंतर मानवानं सर्वात पहिला धातू वापरला तांबे, मग त्याला ताम्रयुग म्हणावं. आणि नंतर मग लोहयुग येईल. म्हणजे बघा हा क्रम लागेल योग्य. हा क्रम योग्य लागेल. म्हणजे पर्याय 2 उत्तर होईल. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा. अयोग्य जोडी शोधायची आहे आपल्याला. मोरारबाजी दिलेर खान, प्रतापराव गुजर शाहिस्ता खान, बाजी प्रभू सिद्दी मसूद आणि छत्रपती शिवाजी महाराज अफजल खान. आपल्याला काय विचारलंय? अयोग्य जोडी. अरे पण योग्य काय संदर्भ आहे आपल्याला कळला पाहिजे. ठीक आहे. बघा, मोरारबाजी दिलेर खान हेचा संदर्भ काय बघा. पुरंदरला 1665 मध्ये जी पुरंदरची लढाई झाली, तर त्याच्यामध्ये मोरारबाजी विरुद्ध दिलेर खान होतं. म्हणजे हे बरोबर आहे असा संदर्भ येतो. म्हणजे आपल्याला चुकीचा संदर्भ इथं निवडायचा आहे. मग आता प्रतापराव गुजर आणि शाहिस्ता खान हे चुकीचं आहे. कारण शाहिस्ता खान आणि प्रतापराव गुजर यांचं काय कधीही युद्ध यांच्यामध्ये झालेलं नाही आहे. कारण प्रतापराव गुजर आणि यांचं एक युद्ध झालं, उमराणीची लढाई. 1673ला उमराणीची लढाई झालेली आहे, जी इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. तो होता बहलोल खान. तो कोण होता? बहलोल खान. बहलोल खान आणि प्रतापराव गुजर यांच्यामध्ये लढाई झाली होती 1673. कोणती लढाई होती ती? उमराणीची लढाई. उमराणीची लढाई. ठीक आहे. हा सर्व इतिहास खूप गाजलेला इतिहास आहे. कुसुमाग्रजांनी याच्यावर कविता पण लिहिली. वेडात मराठे वीड दौडले सात. ही जी कविता आहे ही प्रतापराव गुजरांच्या पराक्रमावर आधारित कविता आहे. तुम्ही हवं तर गुगलला सर्च करा, तुम्हाला कळून जाईल की तो काय पराक्रम होता प्रतापराव गुजरांचा. ठीक आहे. म्हणजे इथं काय पाहिजे होतं? बहलोल खान, शाहिस्ते खानाऐवजी बहलोल खान. म्हणजे हेच चुकीचं आहे जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण बघा,
बाजीप्रभू आणि सिद्दी मसूद, तो जो लढा आहे 1660 मध्ये घडलेली ती घटना, म्हणजे तो सिद्दी मसूद आहे, सिद्दी जोहरचा जावाई, म्हणजे पावनखिंड वगैरे तुमच्या समोर येईल डोळ्यासमोर, तर ते बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची हे समोरासमोर यांची लढाई झालेली आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी 1659, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे काय आहे बघा, हे अयोग्य काय आहे, हे अयोग्य आहे कारण शाहिस्ते खान आणि प्रतापराव गुजर यांच्यामध्ये आमने सामने लढाई झालेली नाही आहे, मात्र यांच्यामध्ये झालेली आहे. 1, 3 आणि 4 यांच्यामध्ये झालेली आहे, 2 मध्ये नाही, म्हणून 2 हे आपलं अयोग्य, हे 2 काय आहे, अयोग्य जोडी आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. शाहिस्ते खानाने या मराठा सरदाराकडून चाकण किल्ला जिंकला. मोरारबाजी, यशवंतराव मोरे, बाजीप्रभू देशपांडे, फिरंगोजी नरसाळा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फिरंगोजी नरसाळा. कारण बाजीप्रभू देशपांडे म्हणलं की आपल्याकडं पन्हाळ्याचा वेढा, पावनखिंडचा पराक्रम उभा राहतो. मोरारबाजी म्हणलं की आपल्यासमोर दिलेर खान उभा राहतो, पुरंदरची ती लढाई उभा राहते. आणि यशवंतराव मोरे म्हणलं की आपल्या पुढे छत्रपती शिवाजी राजे आणि तो यशवंतराव मोरे त्यांना पिटाळून लावलं, मारून, म्हणजे रायरीच्या परिसरामधून त्यांना हकलून दिलं आणि मोऱ्यांचा पराभव केला छत्रपती शिवरायांनी. हे आपल्याला तो इतिहास त्यांच्यासमोर ते पत्र शिवरायांचं वगैरे सर्व उभा राहतो यशवंतराव मोरे म्हणलं की, लक्षात. आणि तो रायगड घेतलेला त्यांच्याकडून, ठीक आहे. परंतु इथं फिरंगोजी नरसाळा यांनी खूप पराकाष्ठीनं लढा दिला होता शाहिस्ते खानासोबत, मात्र त्यांना अपयश आलं, म्हणून शाहिस्ते खान, फिरंगोजी नरसाळा. त्याच्यानंतर पुढे जाऊया. 1665 मध्ये झालेला प्रसिद्ध पुरंदरचा तह यांच्यात झाला. तर आपल्याला माहिती आहे पुरंदरचा तह छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये झालेला आहे. तो पुरंदरचा तह एक्झामला विचारू शकतात बघा. तो तह झाला होता 11 जून 1665. 11 जून 1665. त्या तहामधल्या 2-3 अटी लक्षात ठेवा बघा. शिवरायांनी या तहामध्ये शिवरायांनी 23 किल्ले मोगलांना परत देण्याचं कबूल केलं होतं आणि 4 लक्ष होणांचा प्रदेशही देण्याचं कबूल केलं होतं. त्याचबरोबर औरंगजेबाच्या आग्रा भेटीचा प्रस्ताव देखील मिर्झा राजेकडून त्यांनी स्वीकारला होता. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा. शिवप्रशासनातील बारगीर म्हणजे टिंबटिंब. आता यावर आधारित पण प्रश्न विचारतात बघा. शिवकालीन प्रशासनातील बारगीर म्हणजे कोण? तर शिवकालीन प्रशासनातील बारगीर म्हणजे सरकारी घोडा आणि सरकारी हत्यार असणारा सैनिक. बघा हे 2 प्रकार होते. एक्झामला विचारलं तर बघा, हा म्हणजे बारगीर, आपलं उत्तर मिळालं. पण स्वतःचा घोडा आणि स्वतःचा हत्यार असणारा कोण असायचा? शिलेदार. शिलेदार आलं लक्षामध्ये. स्वतःचा घोडा आणि स्वतःचा हत्यार असणारा सैनिक शिलेदार, सरकारी घोडा आणि सरकारी हत्यारा सैनिक बारगीर. 1 मार्क्सला येऊ शकतं कन्फर्म, तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे जाऊया. संतांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावायचा आहे. आता बघा तुम्हाला प्रत्येकच संतांचं जन्म डेट वगैरे पाठ असण्याची गरज नाही, परंतु बघा वारकरी पंथाची जी पताका आहे ती रोवली होती संत नामदेवांनी. म्हणजे 1 क्रमांकाला संत नामदेव येतील बघा, संत नामदेव 3 क्रमांकाला आहे, असे आपल्याला ते करतात बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर संत नामदेवाच्या समकालीन आहेत संत ज्ञानेश्वर. मग आता संत नामदेव 1 नंबरला येतील, संत ज्ञानेश्वर 2 नंबरला येतील, असं 2 पर्यायमध्ये इथं बी 2 मध्ये पण आहे, 3 मध्ये पण आहे. पण आपल्याला एवढं कन्फर्म माहिती आहे की संत एकनाथ अगोदर आहेत आणि संत तुकाराम नंतर आहेत. आल्या लक्षामध्ये. म्हणजे ऑप्शन 3 हे आपलं बरोबर आहे. अगोदर संत नामदेव होते, आलं लक्षामध्ये. 1272 वगैरे त्यांचा काळ आहे. 1275ला संत ज्ञानेश्वरांचा जन्म आहे आणि मग पुढे संत एकनाथ आणि संत तुकारामांचं कार्य आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आपण संयुक्तिकपणे बरोबर आणू शकतो. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी या नेत्यांना मवाळवादी नेते म्हणून ओळखतात. आता आधुनिक भारतावरला प्रश्न आहे बघा. फुले, रॉय, तर्खडकर, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती हे धार्मिक सुधारणा चळवळीशी संबंधित आहेत, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. फुले, शाहू आंबेडकर व महर्षी कर्वे, तर फुले, शाहू आंबेडकर व महर्षी कर्वे हे समाज सुधारणेशी संदर्भाने आहेत, हे आपलं उत्तर नाही. रानडे, फिरोजशाह, मेहता, तय्यबजी व दिनशा वांचा हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण आपल्याला विचारलं मवाळवादी नेते, तर पर्याय 3 मधले सर्व नेते मवाळवादी आहेत. कारण लोकमान्य टिळक, लाला लजपत आणि बिपिनचंद्र पाल हे काय आहेत? जहालवादी आहेत. हे कोण आहेत? जहालवादी गटातले नेते आहेत. मग मवाळवादी काय? पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढील प्रश्न. पंडिता रमाबाई यांच्याविषयी अयोग्य विधान कोणते?
त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला, त्यांनी मुंबईमध्ये शारदा सदनची स्थापना केली, त्यांनी 1852ला आर्य महिला समाजाची स्थापना केली. वरीलपैकी सर्व विधाने अयोग्य आहेत. आता तुम्हाला विचारलं अयोग्य विधान, मग तुम्ही पहिलं वाचलं की तुम्हाला कळायला पाहिजे की स्त्री पुरुष तुलना हा काही ग्रंथ पंडित रमाबाई यांनी लिहिला नाही, तर तो ताराबाई शिंदेंचा ग्रंथ आहे. मग आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं. साहजिकच हे त्यांचं कार्य असणार आहे. हेच चुकीचं आहे, पहिलंच चुकीचं आहे. मग आपलं बघा, कधी कधी एवढे पण सोपे प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारले जाण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर पुढे जाऊया. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते चुकीचे विधान आहे? बघा, परत विचारले चुकीचं. सीईओ ज्यांना आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हणतो, सीईओ बाबत चुकीचं विधान. बघा, एक बघा काय, ते भारतीय प्रशासन सेवेतील उच्च अधिकारी असतात. बरोबर आहे, क्लास 1चं पद आहे. जिल्हा परिषदेच्या विविध खाते प्रमुखावर त्यांचे नियंत्रण असते. हे पण बरोबर आहे. ते जिल्हा परिषद व शासन यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहेत. हे पण बरोबर आहे. ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात. हेच चूक आहे, जे आपलं उत्तर आहे. कारण सीईओच्या बाबत चुकीचं काय? पर्याय क्रमांक 4. कारण ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव नसतात. कारण त्यांच्यामागं खूप काम असल्यामुळं त्यांनी काय ठरवलेलं आहे, म्हणजे प्रशासनानं ठरवलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचं सचिव कोण असायला पाहिजे? तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सचिव असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या सेकंड नंबरचं ते पद असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे, कारण हे क्षेत्र स्त्रियांच्या वाढीसाठी अधिक पोषक आहे. स्त्रियांच्या जन्मदर पुरुषापेक्षा अधिक आहे. या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केले आहे. या जिल्ह्यामध्ये पुरुषांचा मृत्यूदर स्त्रियापेक्षा जास्त आहे. इथं स्पष्ट दिलं की लिंग गुणोत्तराचं प्रमाण अधिक आहे, म्हणजे इथं स्त्रिया अधिक आहेत. त्याचं कारण असं आहे की त्याचं कारण आपल्याला कळायला पाहिजे की या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केलं, कारण जवळच मुंबई वगैरे ठाणे हा जो परिसर आहे हा डेव्हलप आहे, म्हणून सर्व पुरुष कामासाठी तिकडे स्थलांतर करतात. म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग पुरुष तिकडे गेल्यामुळं इथं लोकसंख्या काउंट करताना स्त्रियांची संख्या जास्त काउंट होते. ठीक आहे. मग पुरुष तिकडे गेल्यानंतर तिकडेच सेटल होतात, म्हणजे मुंबईतीलच एखाद्या स्त्रीसोबत विवाह करतात. त्याच्यामुळे इकडे स्त्रियांची संख्या वाढते, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधली. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. अप्सरा, झर्लिना आणि पौर्णिमा या टिंबटिंब आहेत. ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या. बघा, पर्याय खूप कन्फ्युजन दिलेत, परंतु ते नाही आहे. आकाशातील तारका समूह नाही आहेत. भाभा संस्थेतील अणुभट्ट्या बरोबर आहेत. अप्सरा, झर्लिना, पौर्णिमा, पौर्णिमा 1, पौर्णिमा 2, त्याच्यानंतर ध्रुव, ह्या सर्व काय आहेत? या भाभा अणुसंस्थेतील अणुभट्ट्या आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? ताडोबा राष्ट्रीय उद्यान नागपूर. हे तर चुकीचं आहे, कारण ताडोबा आहे चंद्रपूरला आणि पंडित नेहरू राष्ट्रीय उद्यान नागपूरला. म्हणजे पहिलं चुकलं, तिसरं चुकलं. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया हे बरोबर आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदियाला आहे. गुगामाळ राष्ट्रीय उद्यान ठाणे नाही, ते अमरावतीला आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे. आलं लक्षामध्ये? बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत. आलं लक्षात? हे तुम्हाला माहीतच पाहिजे. जे राहिलेले 2 आहेत, जसं चांदोली हे सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरीच्या परिसरात पसरले, आणि 6वे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे बोरीवली परिसरामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पृथ्वीच्या कक्षीय गतीमुळे कोणता परिणाम होतो? तर पृथ्वीची कक्षीय गती बघा, तर रात्रमान व दिनमानाच्या कालावधीमध्ये फरक पडतो. तर पृथ्वीची कक्षीय गती म्हणजे काय? कक्षीय गती म्हणजे पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची जी काही, त्याला परिभ्रमण म्हणू आपण. सूर्याभोवती फिरण्याची प्रोसेस त्याला परिभ्रमण म्हणतो, आणि सूर्याभोवती फिरतेची गतीने फिरते त्याला आपण काय म्हणतो? कक्षीय गती म्हणतो. कारण दिवस रात्र होणे हा जो भाग आहे तो अक्षीय गतीचा आहे, हे माहीत पाहिजे तुम्हाला. तो अक्षीय गतीचा आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. खालील 2 विधानांचा अभ्यास करून योग्य पर्यायाची निवड करा. जागतिक प्रमाणवेळ ग्रीनिच येथून जाणाऱ्या 0° या मूळ रेखांतर निश्चित केली आहे. अगदी बरोबर आहे. भारताची प्रमाणवेळ अहमदाबाद इथून जाणाऱ्या 82.5 पश्चिम रेखांतर निश्चित केलेले. मायनर चुके बघा, पर्याय 2 मध्ये मायनर चुके. 82.5 पश्चिम नाही, इथे पूर्व आहे, म्हणून दुसरं विधान चुके. म्हणून आपल्याला प्रश्न काय होईल? फक्त विधान एकच योग्य आहे, दुसरं काय चुकीचं आहे. कारण इथं पश्चिम म्हणजे काय पाहिजे होतं? इथं पश्चिमऐवजी पूर्व पाहिजे होतं. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की अजून बघा,
भारतीय प्रमाण वेळेवर अजून एक प्रश्न विचारतात की भारताची प्रमाण वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेच्या म्हणजे जागतिक प्रमाण वेळेच्या 5.5 तासानं काय आहे, पुढे आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी टिंबटिंब हे अग्निजन्य खडकाचे वैशिष्ट्य नाही म्हटलंय. ठीक आहे, तुम्हाला अग्निजन्य खडकाचे वैशिष्ट्य माहीत पाहिजे. इथं बघा, पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर सर्वात प्रथम हे खडक निर्माण झाले, बरोबर आहे. म्हणून तर आपण त्याला काय म्हणतो, प्राथमिक खडक असं म्हणतो. अग्निजन्य खडकाला आपण प्राथमिक खडक म्हणतो. त्याच्यानंतर बघा दुसरा पर्याय, अग्निजन्य खडकात जलजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात झिरपत नाहीत, बरोबर आहे. कारण अग्निजन्य खडकामध्ये अछिद्रता हा त्याचा गुणधर्म आहे, त्याच्यामुळे जलजन्य पदार्थ झिरपत नाहीत. ते खूप कॉम्पॅक्ट असतात, जाड असतात, त्याच्यामुळे ते झिरपत नाहीत, कठीण असतात. ठीक आहे. अग्निजन्य खडकात जीवाश्म आढळतात, हेच चुकीचं आहे. हेच अग्निजन्य खडकाचं वैशिष्ट्य नाही, म्हणून तेच आपलं प्रश्नाचं उत्तर होणार आहे. आलं लक्षामध्ये? कारण अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. जरी जीवाश्म गेले निर्मितीच्या वेळेस तरी प्रचंड तापमान असतो. कारण अग्निजन्य खडक बनतो कशापासून, लावारसापासून बनतो, शिलारसापासून बनतो. आणि अतिउच्च तापमान असल्यामुळं त्याच्यामध्ये जरी पालापाचोळा गेला, वनस्पती प्राणी यांचे सांगडे गेले तरी ते काय होतील, नष्ट होतील. त्यामुळं अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळतील का, जीवाश्म आढळणार नाहीत. ते आढळतील स्तरित खडकामध्ये. म्हणजे जीवाश्म हे स्तरित खडकाचं वैशिष्ट्य, अग्निजन्य खडकाचं नव्हे. ठीक आहे. अग्निजन्य खडकात थर आढळत नाहीत, मात्र जोड आढळतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. मग वैशिष्ट्य कोणतं नाही, पर्याय 3. पुढे जाऊया. पनामा कालवा 2 जलभागांना जोडतो. तर पनामा कालवा जोडतो अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र, तर याला सुएझ कालवा जोडतो. माहितीसाठी फक्त सुएझ कालवा. ठीक आहे. पनामा कालवा काय करतो, अटलांटिक आणि पॅसिफिकला जोडतो. लक्षात ठेवा. कुठं आहे पनामा कालवा, उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंड, हा झाला पॅसिफिक आणि हा झाला अटलांटिक. हा इथे पनामा कालवा. पुढील प्रश्न बघा, शिवालिक टेकड्याच्या संदर्भाने योग्य विधान कोणते. या टेकड्या उत्तर दक्षिण दिशेत पसरल्या आहेत, चूक. शिवालिक टेकड्या विंध्य पर्वताच्या उपडोंगर रांगा आहेत, चूक. यांचा आकार धनुष्याकृती आहे, हे बरोबर आहे. उदक मंडलम हे थंड हवेच्या ठिकाणी या टेकड्यात आहे, हे पण चूक आहे. कारण उदक मंडलम सह्याद्रीमध्ये, त्याच्यामध्ये दक्षिण सह्याद्रीमध्ये आणि तमिळनाडूमध्ये, शिवालिक तर उत्तर भारतामध्ये आढळतात. आता पहिले समजून घ्या की हे उत्तर का आहे. आता शिवालिक टेकड्या धनुष्य आकृतीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. शिवालिक टेकड्या म्हणजे काय, हिमालयाचे जे 3 भाग आहेत, म्हणजे हिमालयाचा जो अतिउंच भाग आहे उत्तरेकडला, याला बृहद हिमालय असं म्हणतात किंवा याला ग्रेटर हिमालय म्हणतात. आणि जो कमी उंचीचा आहे त्याच्यामध्ये 2 नंबरचा जो भाग आहे म्हणजे त्याच्या दक्षिणेकडे, तर याला मिडल हिमालयाज असं म्हणतात किंवा मध्य हिमालय असं म्हणतात. आणि तो अजून मिडल हिमालयाच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे टेकड्यांचा, जो खूप कमी म्हणजे साधारणतः 1000 ते 1500 मीटरपर्यंतचा जो टेकड्या आहेत, तुटक, तर याला म्हणतात शिवालिक टेकड्या. म्हणजे हिमालयामधला अति दक्षिणेकडील जी रांगा आहेत यांना म्हणायचं शिवालिक टेकड्या. ते असतात धनुष्य आकृती. मग आता तुम्हाला कळलं असेल की ह्या उत्तर दक्षिण तर नाही, तर ह्या पूर्व पश्चिममध्ये पसरलेल्या आहेत, म्हणून पहिलं चुकीचं विधान झालं. शिवालिक टेकड्या विंध्य पर्वताच्या उपडोंगर रांगा नाहीत, तर त्या हिमालयाच्या उपडोंगर रांगा आहेत, म्हणून दुसरंही चूक आहे. आणि उदक मंडलम हे तर तमिळनाडूमध्ये आणि शिवालिक टेकड्या तर काय उत्तरेमध्ये आहेत, म्हणून तिसरं चूक आहे. म्हणजे 3 बरोबर आहे. म्हणजे चौथं चूक आहे, 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर हे बघा, तुम्हाला फक्त थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतामध्ये माहीत पाहिजे होतं. जसं बघा, अरवली पर्वतामध्ये आहे माउंट आबू, जे राजस्थानमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तर सह्याद्रीमध्ये आहे माथेरान, जे महाराष्ट्रामध्ये आहे. सातपुडा आहे पंचमढी, जे MP मध्ये आहे. आणि दक्षिण सह्याद्री उदक मंडलम, जे तमिळनाडूमध्ये आहे. म्हणजे असं सांगणारा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढे जाऊया. अयोग्य जोडी ओळखा. होमो हॅबिलिस, अयोग्य जोडी. होमो हॅबिलिस हात सदृश्य मानव, हे तर बरोबर आहे. कारण तो हाताचा कुशलतेने वापर करायचा, हॅबिलिसचा अर्थच तो होतो, म्हणजे हे बरोबर आहे. आपल्याला विचारलं अयोग्य, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. होमो इरेक्टस अग्नीचा वापर, हे पण बरोबर आहे. कारण होमो इरेक्टसनं हा ताट उभा राहणारा मानव आहे. होमो इरेक्टस म्हणजे काय, ताट उभा राहणारा. यानं अग्नीचा वापर करायला सुरुवात केली, म्हणजे हे पण संयुक्तिक आहे. क्रोमॅग्नन सर्वप्रथम जर्मनीत अवशेष सापडली. आता इथे प्रॉब्लेम आहे, कारण क्रोमॅग्नन याची जी अवशेष आहेत, याची अवशेष, क्रोमॅग्ननची अवशेष ही जर्मनीत सापडलेली नाही आहेत. आलं लक्षामध्ये, ती फ्रान्समध्ये सापडली आहेत.
क्रोमॅग्ननचे अवशेष कुठं सापडली आहेत? फ्रान्समध्ये सापडली आहेत, विशेषतः दक्षिण फ्रान्समध्ये क्रोमॅग्नन एक प्रांत आहे. मग जर्मनीत अवशेष कुणाची सापडली आहेत? निअँडरथलची सापडली आहे. ठीक आहे. होमोसॅपियन तर सगळ्यात हुशार आहे, म्हणजे 1, 2 आणि 4 हे बरोबर आहेत. चुकीचं काय आहे? हे, म्हणून आपलं उत्तर ते. ठीक आहे. मला वाटतं आपण हे पहिल्या वेळेसच असा गेस पेपर बनवला आहे परिसर अभ्यासाचा. थोडंसं जर अजून काही तुमच्या जर सूचना असतील तर त्या निश्चित सुचवा, जेणेकरून अजून आपण काही जर वेळ मिळाला आपल्याला तर आपण या टॉपिकच्या संदर्भानं अजून आपण गेस पेपर बघू शकतो, जे तुम्हाला उपयुक्त ठरतात. प्रतिसाद जर चांगला लाभतोय तर आपण अजून असे गेस पेपर बनवू. थँक्यू.